हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण वॉरंट केसच्या ज्या आपण ट्रायल बघतोय, ट्रायल ऑफ वॉरंट केसेस बघतोय, त्यामधला सेकंड पार्ट बघणार आहोत. तो म्हणजे ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन अ पोलीस रिपोर्ट. मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड ऑन अ पोलीस रिपोर्ट पाहिलं होतं. आता आपण ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन अ पोलीस रिपोर्ट बघणार आहोत. सेक्शन आहेत 244 to 250 ऑफ CRPC deals with ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन अ पोलीस रिपोर्ट. एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे JMFC मेन्स एक्झामिनेशनसाठी. वॉरंट केस, ट्रायल ऑफ वॉरंट केस असा जर क्वेश्चन आला तर आपल्याला ह्या दोन्ही प्रकारच्या कॅटेगरीज लिहिणं आवश्यक आहे, दोन्ही टाईप्स जे आहेत वॉरंट केसमधले. परंतु स्पेसिफिक जर क्वेश्चन विचारला की ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन अ पोलीस रिपोर्ट, तर आपल्याला सेक्शन 244 ते 250 हे ॲन्सरमध्ये लिहावं लागेल. तर बघूयात की नेमकं ॲन्सर कशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करणं आवश्यक आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण डेफिनेशन बघणार आहोत. सेक्शन 2X वॉरंट केस म्हणजे काय? अ वॉरंट केस इज अ केस रिलेटिंग टू अन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ, लाईफ और इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म एक्सिडिंग 2 years. 2 वर्षापेक्षा जास्त ज्या ऑफेन्सेसला शिक्षा असेल अशा ऑफेन्सेसशी रिलेटेड जी केस असेल ती वॉरंट केस म्हटलं जातं. यामधला फर्स्ट पॉईंट बघूयात याच्या ॲन्सरमधला, तो म्हणजे एव्हिडन्स फॉर प्रॉसिक्युशन. व्हेन द अक्यूज्ड appears and brought before the magistrate shall proceed to hear the prosecution and take all evidence in support of the prosecution. Magistrate may issue a summons to any prosecution witness for attendance of or production of document or 3. सगळ्यात सुरुवातीला आहे की एव्हिडन्स फॉर प्रॉसिक्युशन. सरकारी पक्षाला त्यांचा पुरावा देण्याची संधी दिली जाईल आणि मॅजिस्ट्रेट त्याच्यासाठी समन्स देखील पाठवतील एखाद्या विटनेसेस अटेंडन्स सिक्युअर करण्यासाठी किंवा एखादं डॉक्युमेंट आहे ते प्रोड्यूस करण्यासाठी. त्यानंतर सेकंड आहे यातली स्टेज डिस्चार्ज ऑफ द अक्यूज्ड. आफ्टर टेकिंग एव्हिडन्स, इफ मॅजिस्ट्रेट कन्सिडर्स दॅट नो केस इज मेड आउट अगेन्स्ट अक्यूज्ड, ही शॉल डिस्चार्ज हिम. सर्व एव्हिडन्स ऐकून घेतल्यानंतर, सर्व एव्हिडन्स कन्सिडर केल्यानंतर मॅजिस्ट्रेटला असं जर वाटलं की प्रायमा फेसी केस आरोपी विरुद्ध बनत नाहीये तर डिस्चार्ज करेल. आणि सेकंड आहे डिस्चार्ज मधलंच, मॅजिस्ट्रेट मे डिस्चार्ज अक्यूज्ड इव्हन ॲट एनी प्रिव्हियस स्टेज इफ चार्जेस आर ग्राउंडलेस. एव्हिडन्स घेतल्याच्या नंतर किंवा प्रिव्हियस स्टेजला देखील मॅजिस्ट्रेट तसं करू शकतात, डिस्चार्ज करू शकतात आरोपीला. थर्ड, फ्रेमिंग ऑफ चार्ज. जर डिस्चार्ज जर केलं नाही तर तिसरी स्टेज येईल, फ्रेमिंग ऑफ चार्ज. इफ आफ्टर टेकिंग एव्हिडन्स or at any previous stage the magistrate thinks that accused has committed an offense, he shall frame the charge in writing. Charge shall be read and explained to him. Accused shall be asked whether he pleads guilty or has any defense to make. या 3 गोष्टी केल्या जातील. चार्ज जो आहे तो रायटिंगमध्ये फ्रेम केला जाईल, आरोपीला तो वाचून दाखवला जाईल, एक्सप्लेन केलं जाईल. त्यानंतर आरोपीला विचारलं जाईल की गुन्हा कबूल आहे का, वेदर ही प्लीड्स गिल्टी और हॅज एनी डिफेन्स टू मेक, का काही पुरावा द्यायचा आहे का असं विचारलं जाईल आरोपीला. आरोपी जर म्हटला इफ ही प्लीड्स गिल्टी, मॅजिस्ट्रेट शॉल रेकॉर्ड द प्ली अँड मे कन्विक्ट हिम. त्यांनी जो गुन्हा कबूल केला तर मॅजिस्ट्रेट प्ली रेकॉर्ड करतील आणि त्याला दोषी ठरवतील. परंतु जर त्यांनी रिफ्यूज केलं, गुन्हा कबूल नाही आहे असं जर तो म्हटला,
तर अशा वेळेला मॅजिस्ट्रेट शॉल रिक्वायर्ड टू स्टेट वेदर ही विशेष टू क्रॉस एक्झामिन एनी प्रॉसिक्युशन विटनेस. प्रॉसिक्युशन विटनेसला त्याला एक्झामिन करण्याची एक अपॉर्च्युनिटी दिली जाईल, त्याला विचारलं जाईल तो तयार आहे का एक्झामिन करण्यासाठी. इफ ही डज सो विश द विटनेसेस named by him shall be recalled and after cross and re-examination they shall be discharged. क्रॉस आणि री-एक्झामिनेशन साठी त्यानंतरच त्या विटनेसेसला डिस्चार्ज दिला जाईल. आता फ्रेमिंग ऑफ चार्ज मध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. यानंतर आहे एव्हिडन्स फॉर डिफेन्स. accused shall then be called upon to enter upon his defense and produce his evidence. Magistrate may, on the application of accused, issue any process for compelling the attendance of any witness, for chief or cross, or for production of any document or thing, only after considering any purpose of delay or vexation. प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स संपल्याच्या नंतर आरोपीला त्याचा पुरावा देण्याची एक अपॉर्च्युनिटी दिली जाईल. मॅजिस्ट्रेट अशा वेळेला एखादी प्रोसेस आहे समन्स देखील पाठवू शकतील एखाद्या विटनेसचं अटेंडन्स सिक्युअर करण्यासाठी, किंवा एखादं डॉक्युमेंट्स आहे ते प्रोड्यूस करण्याचे आदेश देईल कोर्ट. परंतु हे सगळे ऑर्डर देताना कोर्ट डिले किंवा वेक्सेशन काही आहे का यामध्ये, कोर्टात चाललेला खटला आहे त्याला काही लांबवण्याचा प्रयत्न चालू आहे का आरोपीकडून, हे देखील त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कन्सिडर करतील. एव्हिडन्स फॉर डिफेन्स झाल्याच्या नंतर 5वी स्टेज आहे acquittal or conviction. If magistrate finds the accused not guilty, he shall record an order of acquittal. If magistrate finds the accused guilty, he shall, after hearing the accused on the question of sentence, pass sentence upon him, or he may proceed in accordance with the provisions of 325 or 360 of CRPC. जर मॅजिस्ट्रेटला असं जर वाटलं की आरोपी गिल्टी नाही आहे, तर ॲक्विटल ऑर्डर रेकॉर्ड केली जाईल. आपण याआधी पाहिलं सेक्शन 248 खाली. त्यानंतर इफ मॅजिस्ट्रेट फाइंड्स द अक्यूज गिल्टी, ही शॉल, आफ्टर हिअरिंग द अक्यूज ऑन द क्वेश्चन ऑफ सेंटेन्स, गिल्टी जर आरोपीला धरलं गेलं, मानलं गेलं, तर आरोपीची बाजू सेंटेन्सिंगवर आरोपीचा युक्तिवाद ऐकून घेतला जाईल, आरोपीची बाजू ऐकून घेतली जाईल. किंवा मॅजिस्ट्रेट प्रोबेशन बद्दल देखील कन्सिडर करतील, त्याचं एज, बाकीच्या सिच्युएशन पाहून. त्यानंतर इफ प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज चार्ज्ड and accused does not admit his previous conviction, JMFC may, after his conviction under section 248 subclause 2, take evidence of previous conviction and shall record finding thereon. 248 सबक्लॉज 2 खाली त्याला कन्व्हिक्ट केलं जाईल आणि प्रिव्हियस कन्व्हिक्शनचा एव्हिडन्स मॅजिस्ट्रेट घेतील त्यानंतर, आणि त्यांचं जे फाइंडिंग आहे ते रेकॉर्ड करतील. 6वी स्टेज आहे अब्सेन्स ऑफ द कंप्लेनंट. व्हेन प्रोसिडिंग हॅव बीन इन्स्टिट्यूटेड अपॉन अ कंप्लेंट and on day fixed for the hearing, if complainant is absent, an offence is compoundable or not cognizable, the magistrate may at any time before the charge has been framed discharge the accused. या सगळ्या प्रोसेसमध्ये कंप्लेनंटचा अब्सेंट राहिला एखाद्या दिवशी आणि ऑफेन्स हा कंपाऊंडेबल असेल, कॉग्निझेबल नसेल, तर मॅजिस्ट्रेट काय करतील, ॲट एनी टाइम बिफोर द चार्ज हॅज बीन फ्रेम्ड, चार्ज फ्रेम होण्याच्या आधी आरोपीला डिस्चार्ज करतील. आणि सेक्शन 250 आहे कंपेन्सेशन फॉर ॲक्युजेशन विदाउट रिझनेबल कॉज. तर अशा रीतीने आपण ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड अदरवाईज दॅन ऑन पोलीस रिपोर्ट पाहिलं.
244 to 250 ऑफ CRPC 1973. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याचाच पहिला पार्ट पाहिला वॉरंट केसमधला. ट्रायल ऑफ वॉरंट केसेस इन्स्टिट्यूटेड ऑन अ पोलीस रिपोर्ट हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि यानंतर आता आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रायल ऑफ समन्स केसेस बाय मॅजिस्ट्रेट सेक्शन 251 टू 259 ऑफ CRPC. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू.